हिंदसदवंदियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 8 बघतोय। 7 नंबरच्या गाथेचं सगळं विश्लेषण झालं होतं। 8वी गाथा बघू। सत्ता सौवपयथां सविसरुवाणन्तपज्जायां भंगुपादधुवत्ता सप्पडिवखाहवदिएकाम्। काय सांगितलं त्या गाथेमध्ये? अस्तित्व, त्याचं स्वरूप कसं असतं, लावता येते अर्थ गाथेचं? अस्तित्व म्हणा, सत्ता म्हणा, सगळे एका अर्थवाची। तर ती सत्ता कशी असते? सर्व पदार्थामध्ये स्थित असते। सविसरुवा, सविश्वरूप असते। हे सगळे विशेषण आहेत त्या सत्तेची। आणि आता त्या सगळ्या विशेषणांची सिद्धी करणार आहेत हेतूच्या द्वारे। कशा रीतीने ते विशेषण त्या सत्तेचं का आहे हे हेतू देऊन सिद्ध करणार। कशी आहे सत्ता? सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, सविश्वरूप आहे, अनंत पर्याय रूप आहे, उत्पादवे द्रव्य रूप आहे, सप्रतिपक्ष आहे आणि एक आहे, असे 6 विशेषण दिली आहेत त्याने। काय काय समजलं सांग? सत्ता सर्व पदार्थामध्ये सर्व विश्वरूप आहे, सर्व पदार्थामध्ये स्थित आहेत, स्थ आहे ना त्यामध्ये, सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, सर्व विश्वामध्ये आहे, परत अनंत पर्यायामध्ये आहे। भंग म्हणजे काय? व्यय घ्यायचा का? भंग म्हणजे व्यय, उत्पाद आणि ध्रुवरूप आहे। नंतर ध्रुव आहे, सप्रतिपक्ष आहे। सप्रतिपक्ष म्हणजे काय घ्यायचं? विरोधीने सहित। जसं एक आहे तर अनेक पण आहे, नित्य आहे तर अनित्य पण आहे, असं प्रतिपक्षाने सहित आहे ती सत्ता आणि एक आहे। तर सत्ता म्हणजे काय? अस्तित्व, प्रत्येक द्रव्याचं अस्तित्व हे या सगळ्या वैशिष्ट्यांनी सहित आहे। प्रत्येकाचं अस्तित्व ज्याचं त्याच्यामध्ये आहे म्हणून सर्व पदार्थ स्थित आहे, ती सत्ता म्हणा। किंवा आता सत्ता म्हणताना महासत्ता आणि अवांतर सत्ता 2 भेद करतात, माहिती आहे? महासत्ता म्हणजे जी सगळ्यामध्ये व्यापक असते ती महासत्ता, आणि त्यातनं एकेकाला वेगळं काढून जर आपण अवांतर भेद केले त्याचे आणि त्याच्यामध्ये असणारं सांगितलं तर ती अवांतर सत्ता झाली। येणार आहे सगळं पुढं, आपण बघू त्याच्यामध्ये। तर याच्यात काय सांगायला? म्हणून ती सत्ता, सर्व सत्ता म्हणजे अस्तित्व, सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, सविश्वरूप आहे म्हणजे काय हे पण सांगणार आहेत। अनंत पर्यायात्मक आहे, कारण द्रव्य प्रत्येक अनंत पर्यायात्मक असतं। नंतर उत्पादवे ध्रुवयुक्त आहे, नाहीतर मग ती सत्ता राहणार नाही। जर उत्पादवे होणार नाही तर सत्ताच राहणार नाही। नंतर सप्रतिपक्ष आहे आणि एक आहे, अशी विशेषणं दिली। पुढे टीकेमध्ये खुलासा येईल, वाचू। मग आता ते बाकीच्या सगळ्या द्रव्यांची सत्ता घेऊन काय करायचं नाही आहे, माझी सत्ता माझ्यामध्ये, हे सगळं ह्याच्यातून शिकायचं आहे। म्हणजे जीवाची सत्ता सगळ्या अन्य द्रव्यांमध्ये आपण डिवाइड करतोय, तर माझी माझ्यामध्ये आहे हे भावभासना करा, हे सांगतायत। काय कळलं? आपल्याला माझं अस्तित्व शिकायचं आहे। आपल्याला माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे, पदार्थामध्ये नाही। म्हणजे कळत नकळत आपण ते परामध्ये मानत जातो। परामुळं माझं अस्तित्व आहे हे एक श्रद्धान होत जातं, म्हण असं एक परिणती होत जाते की ते नसतील तर मी कसं। जसं समज डायबिटीस पेशंट आहे, डायबिटिक कोणी, किंवा बीपीचा पेशंट आहे, तर त्यांना ती गोळी नसेल तर माझं अस्तित्व धोक्यात येईल असं भावना। किंवा हार्ट पेशंट आहे आणि त्याला समजा डॉक्टर वेळेवर मिळालं नाही तर माझं अस्तित्व त्यांच्या हातात, इतकी डिपेंडन्सी वाढत जाते आपली सगळ्या गोष्टींबद्दल। काय सकाळचं जेवण नाही मिळालं, संध्याकाळचं जेवण नाही मिळालं तर किती आपण निराधार, किती आपण हेल्पलेस झाल्यासारखं, आपली शक्ती सगळी गेल्यासारखं। म्हणजे काय केलं?
त्याच्यामुळं मी जिवंत आहे हे भाव आपले. म्हणून संयमाचं पण साधना करायला पाहिजे. बाकीचं सगळं करा की नाही असं नाही. श्रद्धा ज्ञान आवश्यक आहे, पण त्याबरोबर संयम पण पाहिजे. म्हणून मी माझ्या बहिणींना सारखं सांगत असते, ते मला सांगत असते उपास तपास करू नको, मी त्यांना सांगत असते थोडं तर करत जावा. म्हणजे तुम्हाला मान्य आहे की गृहस्थीमध्ये कष्ट आहे, दिवस रात्र श्रम आहेत, तरीसुद्धा म्हणलं ना संयमाशिवाय निर्जरा नाही आहे हो. आणि ज्ञान आहे, श्रद्धा नाही तुम्हाला आता, तर त्यापूर्वक जर आचरण नाही करणार तर काय उपयोग त्या श्रद्धा ज्ञानाचं म्हणा. म्हणजे थोडंसं एक स्टेप पुढं जाण्यासाठी थोडंसं संयम आवश्यक आहे. जसं की तुम्ही काय काय नियम करता, त्याच्यामध्ये जे शक्य आहे तेवढे नियम करा, संयम करा. अष्टमी चतुर्दशी आहे किंवा अष्टानिक आहे, दशलक्षण आहे, त्याच्यामध्ये काय संयम करा. किंवा तुमचं शेवटी हॅपी बर्थडे असतो त्या दिवशी संयम करा. म्हणजे करू शकतो आपण, नाही असं नाही. पण हे म्हणतात आम्हाला तसलं काय उपास वगैरे काय सांगू नको, आम्ही तर खाऊन पिऊन मरालोय म्हणतात लोक. मग न खाता पिता देवाघरीच जाणार अशी त्यांची मान्यता. म्हणजे मला सांगायचं आहे की नाही खाल्लं तर आपलं अस्तित्व धोक्यात येत आहे असं वाटतंय ना. त्यामुळं जाऊ देत. आम्ही पण आता उपास करतो. उपास केलेल्या दुसऱ्या दिवशी काय करायचं, सकाळी वेळ झाला समजा तुम्हाला खायला प्यायला, काय होतंय म्हणजे असं आधी होत होतं बरं का, कारण शरीर इतकं कमजोर होतं, कृश होतं की त्यावेळेस न खाल्लं पिलं तर म्हणजे आता उपास केलं तर दुसऱ्या दिवशी कधी एकदा खाईन पिन असं व्हायचं. मग ते झालं ना शेवटी की तिथं आपलं ठीक आहे चारित्र्यमोहाचं उदय असतं तर त्याच्या निमित्तामध्ये अशी चंचलता होती. पण म्हणून त्याच्या आधी मी आहे हे श्रद्धा डळू देऊ नका. मी त्याच्याशिवाय जगू शकतो हे श्रद्धा दृढ ठेवा, तर तुम्ही करता ते सगळं योग्य आहे. अन्यथा आपण पण आपलं अस्तित्व असं सगळ्या इतरांमध्ये घालून आपण स्वतःच्या अस्तित्वापासून दूर जातो. म्हणून ते अस्तित्व जाण्यासाठी हे सगळं शिकायला लागलोय आपण. वाच. अस्तित्व स्वरूपम उत्तम. येथे अस्तित्वाचं स्वरूप सांगतात. अस्तित्वम ही सत्ता नामः नसते, नाम असते. अस्तित्वम ही सतः भावः सत्वम. अस्तित्व म्हणा सगळे एक अर्थवाची सांगितले. अस्तित्व, सत्ता, सत, भाव, सत्व हे सगळे एक अर्थवाची शब्द आहेत. न सर्वथा नित्यतया सर्वथा क्षणिकतया वा विद्यमान मात्रम वस्तू. म्हणजे ती सत्ता कशी आहे, सर्वथा नित्य रूपाने नाही किंवा सर्वथा क्षणिक रूपाने नाही, तर कशी आहे, विद्यमान मात्र वस्तुरूप आहे. विद्यमान वस्तू न सर्वथा नित्य आहे न सर्वथा क्षणिक आहे. मग कशी आहे ती किंवा का नाही. सत्ता सर्वथा नित्य नाही आणि सर्वथा अनित्य नाही. हे का सांगावं लागलं, कारण अन्य मतींचं तसं मत आहे त्याचं निराकरण करण्यासाठी. कोणी सत्तेला सर्वथा नित्य मानलं, कोणी अनित्य मानलं. वाच. सर्वथा नित्यस्य वस्तुनः तत्वतः क्रमभुवां भावानां भावात् कुतः विकारवक्तं. थांब. भावानां मध्ये अ निघतो. मग सर्वथा नित्यस्य वस्तुनः तत्वतः क्रमभुवां भावानां अभावात् कुतः विकारवत्वं. तर काय सांगायला लागले की कोणीतरी वस्तूला सर्वथा नित्य मानतं आणि कोणीतरी अनित्य मानतं. त्या दोघांचं पण खंडन करायचं आहे ना. तर त्यासाठी काय सांगतो, जर वस्तूला समजा सर्वथा नित्य मानलं तर काय आपत्ती येणार. म्हणजे त्या वस्तूमध्ये परिणमन होत नाही असं जर म्हणलं तर काय आपत्ती येणार. सर्वथा नित्यस्य वस्तू राहायला पाहिजे होती, पण राहत नसती ना तशी. पण जर परिणमन होईल तरच त्या वस्तूचं अस्तित्व राहणार. जर त्यात विकार भावच उत्पन्न होणार नाही तर त्या वस्तूची सत्ता सुद्धा राहणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं,
सर्वथा नित्य अशा वस्तूचं तत्वतः म्हणजे वास्तविक रूपाने क्रमभावी पर्यायांचा अभाव असल्यामुळे विकारवत्वम कुतः, विकाराची उत्पत्ती म्हणजेच पर्यायाची उत्पत्ती होणार नाही सर्वथा नित्य वस्तूमध्ये. म्हणून वस्तू सर्वथा नित्य नसते. काय समजलं? म्हणजे विकार नसल्या म्हणजे विकार नाहीये म्हणावं लागेल. जर वस्तूला पूर्ण नित्य मानलं तर त्या वस्तूमध्ये विकारच नाही, विकारच होणार नाही. विकार म्हणजे काय? परिणमन. गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात ना. मग जर सर्वथा नित्य मानली वस्तू तर त्यामध्ये विकारच होणार नाहीत, म्हणजे परिणमनच होणार नाही. पुढं दुसरा पक्ष घेते. सर्वथा क्षणिकस्य च तत्वतः प्रत्यभिज्ञान अभावात कुतः एकसंतानत्वम. कसं वाचायचं? च असते ते मागं वाचायचं, पुढं नाही वाचायचं. सर्वथा क्षणिकस्य च तत्वतः प्रत्यभिज्ञान अभावात कुतः एकसंतानत्वम. सर्वथा जर क्षणिक मानली सत्ता, सत्ता म्हणजे काय म्हणायचं सांग? अस्तित्व, वस्तूचं अस्तित्व म्हण, स्वरूप म्हण. तर जर ती वस्तू सर्वथा क्षणिक मानली तर प्रत्यभिज्ञानाचा अभाव होतो. म्हणजे काय? प्रत्यभिज्ञान म्हणजे काय? स्मृती आणि प्रत्यक्ष यांचं जे जोडरूप ज्ञान असतं त्याला प्रत्यभिज्ञान म्हणायचं आहे ना. बरोबर. काय सांगायला लागलेत? जर वस्तूला सर्वथा क्षणिक मानलं तर प्रत्यभिज्ञानाचा अभाव होत असल्यामुळे कुतः एक संतानत्व, मग त्याच्यामध्ये एक संतानपणा कशी घटित होणार? म्हणजे इकडे आहे, म्हणजे काय सांगायला लागलं की प्रत्यभिज्ञान कशाला म्हणलं? सूत्रपाठ आहे काय? स्मृती प्रत्ययोर दर्शन स्मरण कारणकम प्रत्यभिज्ञानम असं आहे ना. म्हणजे दर्शन आणि स्मरणाचं जे जोडरूप प्रत्यय आहे, कारण आहे, त्याला म्हणलं प्रत्यभिज्ञान. बघ मला पण माहित नाही. तर म्हणजे काय म्हणायचंय? प्रत्यक्ष जी वस्तू पाहिली त्याचंच कालांतराने स्मरण होतं. मग प्रत्यभिज्ञान कशाला म्हणायचं? स्मरण आणि प्रत्यक्ष दोन्हींचं जोडरूप असतं, त्याला म्हणायचं प्रत्यभिज्ञान. काय म्हणले काकी? जसं की तुम्ही काय बघितली? बाहुबलीची प्रतिमा बघितली, मग तिथली प्रतिमा बघितली आणि कुंभोजची बाहुबलीची प्रतिमा बघितली. मग तुम्ही काय म्हणला? ती जशी आहे तशी ही आहे. मग असं याला म्हणायचं प्रत्यभिज्ञान. ह्या दोन्हींचं जोडरूप आहे ना, कारण समोर प्रत्यक्ष माझ्या प्रतिमा आहे आणि मी ती आठवती आहे. मग त्याच्यासारखी ही असं म्हटलं तर काय झालं? ते प्रत्यभिज्ञान झालं. कुठलं ज्ञान झालं सांग? प्रत्यभी. कुठलं प्रत्यभी झालं? किती प्रकारचे प्रत्यभिज्ञान? किती प्रकारचे असतात प्रत्यभिज्ञान? सादृश्य, वैसादृश्य आणि वैसादृश्य. मग हे कुठलं झालं? सादृश्य आणि वैसादृश्य. तिसरं एकत्व प्रत्यभिज्ञान. म्हणजे काय? एकत्वामध्ये तीच ही गाय किंवा तीच ही मूर्ती असं म्हटलं तर एकत्व प्रत्यभिज्ञान. काय म्हणले? तीच ही मूर्ती असं पूर्वीचं आणि आत्ताचं जोडरूप ज्ञान केलं तर ते एकत्व प्रत्यभिज्ञान झालं. त्याच्यासारखीही म्हटलं तर सादृश्य प्रत्यभिज्ञान झालं. आणि त्याच्यापेक्षाही वेगळी आहे म्हटलं तर वैसादृश्य झालं. मग हे प्रत्यभिज्ञान होण्यासाठी त्या वस्तूमध्ये काहीतरी नित्य असायला पाहिजे ना. नित्य अंश असल्याशिवाय पर्यायाची उत्पत्ती कशी होणार? म्हणजे प्रत्यक्ष जी पाहिली तीच वस्तू कालांतराने स्मरण रूपाने जी ज्या वस्तूचं ज्ञान केलं होतं पूर्वी तीच आता प्रत्यक्ष पाहतोय. तर त्याच्यामध्ये जो कॉन्स्टंट अंश आहे त्याच्यामुळं तर पाहिलं जातं. मग जर सत्ता किंवा ती वस्तू सर्वथा क्षणिक मानली तर प्रत्यभिज्ञानाचा अभाव झाल्यामुळे एक संतानपणाचा अभाव होईल.
एक संतानपणा घटित होणार नाही. म्हणजे काय, एक संतान म्हणजे ह्यांचा आधाररूप एक वस्तू अशी सिद्ध होणार नाही किंवा त्याची सत्ता राहणार नाही एक संतान रूपाने. काय समजलं? जसं तुम्ही लहान होता आणि आता मोठे, मग जी मी लहान होते ना तीच मी आता मोठी झाली आहे किंवा तीच मी वृद्ध झाली आहे असं जे तुम्ही म्हणता ज्ञान, तर हे पर्याय झाल्या बदलणाऱ्या, पण त्याच्यामध्ये असणारा तो ध्रुव कॉन्स्टंट आहे, नित्य आहे. मग याची दृष्टी नसेल तर पर्यायसुद्धा तुमचं परिणमन कोणाचं झालं हे सांगू शकणार नाही. मग त्यामध्ये द्रव्य नित्य आहे म्हणून तर परिणमन होतं हे दाखवलं जातं. मग जर सर्वथा क्षणिक मानलं वस्तूला, सत्तेला, तर प्रत्यभिज्ञानच घटित होणार नाही. म्हणजे हीच ती, अशा प्रकारची ती, किंवा ती लहान ही मोठी, असं जे काय तुम्ही ज्ञान करता ते प्रत्यभिज्ञानाच्या जोरावर. मग प्रत्यभिज्ञान होत असतं ते पूर्वीचं भूतकाळातलं आणि वर्तमान काळातलं जोडरूप ज्ञान असतं. मग तसं ज्ञान होण्यासाठी एक संतानपणाचा अभाव होण्याचा प्रसंग येतो. म्हणून तिथं म्हणलं सर्वथा क्षणिक नसते, सत्ता जी असते ती सर्वथा क्षणिक नसते. पुढं ततः प्रत्यभिज्ञान हेतुभूतेन केनचित स्वरूपेण, वेगळं वेगळं करायचं नाही, ते आहे ते एकच वाचायचं. केनचित स्वरूपेण द्रव्यम आलंब्यमानं काभ्यामचित क्रमप्रवृत्त्याभ्याम. काभ्यामचित एक शब्द आहे. काभ्यामचित क्रमप्रवृत्ताभ्याम स्वरूपाभ्याम प्रलीयमानम उपजायमानम च एककालम एव परमार्थतः त्रितयीम अवस्थां बिभ्राणं वस्तु सत अवबोध्यम. काय करायला लागलेत? म्हणून वस्तू इथं काय सिद्ध झाली? न सर्वथा नित्य आहे न सर्वथा क्षणिक आहे. जर सर्वथा नित्य मानली वस्तू तर काय आपत्ती आली? म्हणलं सर्वथा नित्य मानली तर त्याच्यामध्ये विकारच होणार नाही, म्हणजे परिणमनच होणार नाही. जसं आहे तसं दगडाच्या दगड राहील. दगडामध्ये सुद्धा परिणमन होत असतं. दगडामध्ये होतं का नाही परिणमन? तसं नाही फोडलं तसंच पडू नये, अनादीपासून तसंच पडू नये. परिणमन होत आहे का नाही होत? कसं होत आहे? कसं होत आहे? हां, म्हणजे त्याच्यातून उत्पाद वेळ चालू आहे, तुम्हाला दिसायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही जरी म्हटला की किती दिवस झाले ते दगड तसेच तसं आहे, पण त्याच्यामध्ये काय ना काय परिणमन झालेलं आहे, म्हणूनच ते टिकून आहे वस्तू. म्हणून कुठलीही वस्तू सर्वथा नित्य नाही असं नित्यच मानली तर विकार होणार नाहीत. विकार म्हणजे परिणमन होणार नाही. आणि सर्वथा क्षणिक नसती वस्तू. का? कारण सर्वथा क्षणिक वस्तूमध्ये प्रत्यभिज्ञान घटित होत नाही, आणि मग त्यामुळं एक सत्ता रूपाने त्याचं अस्तित्व सिद्ध होणार नाही. म्हणून सांगितलं ततः, म्हणून प्रत्यभिज्ञानाच्या हेतुभूत कुठल्या तरी स्वरूपाने द्रव्याचं आलंबन स्वरूप, काभ्यामचित कुठल्या तरी क्रमप्रवृत्त रूप स्वरूपाच्या द्वारे प्रलीयमान आणि उपजायमान म्हणजे व्यय आणि ध्रुव, एक कालम एव एकाच कालामध्ये परमार्थतः म्हणजे परमार्थाने त्रितयीम अवस्थां तीन अवस्थांना धारण करणारी अशी वस्तू सत आहे असं जाणण्यायोग्य आहे. काय म्हणलं? एकाच समयामध्ये ती वस्तू उत्पन्न होती आहे कुठल्या तरी पर्यायाच्या द्वारे नष्ट होती आहे, आणि कुठल्या तरी स्वरूपाने द्रव्य पण आहे. म्हणजेच एका समयात एका वस्तूमध्ये उत्पाद पण आहे, व्यय पण आहे आणि ध्रुव पण आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? हॅलो, बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे वस्तूमध्ये उत्पाद, व्यय, ध्रुव तर आहेच की.
नाही, पण आता त्यांनी सांगतायत ना की एका समयात उत्पाद आणि वेळ का मागच्या पुढच्या समयात आहे? म्हणजे एकाच समयात आहे ना, म्हणजे जेव्हा उत्पाद होतो त्या ऑटोमॅटिक वेळ झाल्याशिवाय उत्पाद कसा होणार ना. मग पूर्व पर्यायामध्ये वेळ झाला, उत्तर पर्यायामध्ये उत्पाद झाला असं म्हणायचं. एका समयात कसं? मग 2 पर्यायामध्ये झाला असं म्हणावं लागेल. मग तेच की विचारायला तुला कसं होतंय. एकाच समयामध्ये होतंय, कारण आत्ता मला या गोष्टीचं अज्ञान होतं, मग मागच्या पर्यायात अज्ञान दूर झालं, या पर्यायात ज्ञान झालं असं नाही आहे. ज्या समयात ज्ञानाची उत्पत्ती झाली त्याच समयात अज्ञानाचा नाश झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये ज्ञान तसंच दिसतंय की हो. म्हणजे दिसताना तर तसंच दिसतंय की म्हणजे मला ह्याचं ज्ञान नव्हतं आणि आता ज्ञान झालं, म्हणजे पूर्वी नव्हतं आणि आता झालं. मग दिसू दे कसं तरी, पण आहे काय हे सांगतंय ना शास्त्र. काय सांगतंय? जसं आहे तसं वस्तू स्वरूप सांगतंय की तुम्हाला ज्या समयात उत्पत्ती झाली आहे एखाद्या पर्यायाची, तर त्याच समयामध्ये पूर्व पर्यायाचा नाश झालाय. म्हणजे काय? अज्ञानाचा नाश झाला आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याला म्हणायचं उत्पाद आणि वेळ एका समयामध्ये, आणि त्याच समयामध्ये कोणीतरी द्रव्य पण आहे. म्हणून उत्पाद वेळ द्रव्याला धारण करणारी अशी ती वस्तू असते जी की न सर्वथा नित्य आहे न सर्वथा अनित्य आहे. मग त्यांनी ते घेतलं ना, प्रत्यभिज्ञानाचं हेतुभूत अशी ती वस्तू आहे. म्हणजेच उत्पाद वेळ ध्रुव सिद्ध करण्यासाठी प्रत्यभिज्ञान आपल्याला मदत करतं. कशाला म्हणलं प्रत्यभिज्ञान? ज्याच्यामध्ये की प्रत्यक्ष आणि स्मरण ह्या दोन्ही ज्ञानांचा जोड असतो, त्याला म्हटलं जातं प्रत्यभिज्ञान. मग ह्याच्यासाठी वस्तूला नित्य राहावं लागतं, नाही तर मागची ती वस्तू आहे असं तुम्ही कसं सांगणार जर ती वस्तू नष्ट झाली तर. म्हणून प्रत्यभिज्ञानाची हेतुभूत कोणीतरी वस्तू किंवा कुठल्या तरी रूपाने ती द्रव्याचं आलंबन घेणारी आहे, कुठल्या तरी स्वरूपाने नष्ट होणारी आहे, कुठल्या तरी स्वरूपाने उत्पन्न होणारी आहे, असं सगळं एका काळामध्येच परमार्थ रूपाने या 3 अवस्थांना धारण करणारी वस्तू तीच सत आहे असं जाणणे योग्य आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये उत्पादने वेळने ध्रुवने प्रलीयमान म्हणजे काय घेतलं? वेळ. प्रलीयमान म्हणजे नष्ट होणे, उपजायमान म्हणजे उपजायमान. मग कुठल्या तरी स्वरूपाच्या द्वारे ती वस्तू नष्ट होते, कुठल्या तरी स्वरूपाच्या द्वारे उत्पन्न होते. जेव्हा तुम्ही म्हणता ना ही वस्तू आहे, त्याच्यातून एक पर्याय नष्ट झाली, एक पर्याय उत्पन्न झाली, त्यावेळेस ती एक पर्याय आहे का ती वस्तूच आहे? जे काही नष्ट होतं तर ती वस्तू नष्ट होते का ती पर्याय नष्ट होते? पर्याय नष्ट होते. मग कसं सांगायचं? जेव्हा त्या पर्यायाशी अभेद केला त्या वस्तूचा, त्यावेळेस त्या पर्यायाबरोबर ते द्रव्य पण नष्ट झालं. जसं की तू काय होती लग्नाच्या आधी? रुपाली चंकेश्वरा. आता काय झाली? रुपाली फडे. मग ज्या समयाला लग्न झालं तर त्याच्या पूर्वीची अवस्था वेळ झाली आणि उत्तर अवस्था उत्पन्न झाली. मग पर्याय फक्त नष्ट झाली का तू संपूर्णच बदलली? पर्यायासह असणारं ते द्रव्यच नष्ट झालं असं म्हणलं जाते पूर्व पर्यायाबरोबर. म्हणून शास्त्रात काय शब्द येतो? पर्याय विशिष्ट द्रव्याचा नाश आणि पर्याय विशिष्ट द्रव्याचा उत्पाद. त्याच्यामध्ये द्रव्यरूप कोणीतरी आहे. काय म्हणते? त्यामुळे ती वस्तू सत आहे असं मग त्या ठिकाणी जाणीव होते किंवा तेव्हा सिद्धी होते. जर प्रत्यभिज्ञानाचं हेतुभूत असणारी ही वस्तू कुठल्या तरी पर्यायाने उत्पन्न होते, कुठल्या तरी पर्यायाने वेळ होते आणि कुठल्या तरी रूपाने द्रव्यरूप राहते, तेव्हाच त्याची सत्ता सिद्ध होते. म्हणून काय म्हटलं? सत्ता कशी असते? उत्पाद वे द्रव्यात्मक असते. पुढं अतः एव सत्ता अपि उत्पाद वे द्रव्यात्मिका अवबोधव्या भाव भाववतोः कथंचित एक स्वरूपत्वात्. आता हेतू रूपाने सांगायला लागलेत बरं का, इथून सुरू केले हेतू. मग आता तुम्ही अनुमान वाक्य करायचं जसं सकाळी सांगितलं होतं तसं. काय 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 केलं होतं? अनुमान वाक्य कशाला म्हणायचं?
अनुमान वाक्य कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये प्रतिज्ञा आणि हेतू रूपाने साध्याची सिद्धी केली जाते त्याला म्हणायचं अनुमान वाक्य. मग आता इथं पण तुम्हाला त्याच रूपाने सिद्धी करून दाखवणार आहेत. सगळे हेतू घेणार, सगळे अनुमान करून सांगणार. काय केलं आत्ताचं वाक्य? म्हणून सत्ता सुद्धा उत्पादवे द्रव्यात्मक जाणण्यायोग्य आहे. का? कारण भाव भावानांचं कथंचित एक स्वरूप असल्यामुळे. भाव म्हणजे पर्याय, भाववान म्हणजे द्रव्य, यांचं कथंचित एक स्वरूप असल्यामुळे ते त्या ठिकाणी ती सत्ता उत्पादवे द्रव्यात्मक आहे. खाली कसं घेतलं त्यांनी? आता इथं भाव आणि भाववत म्हणजे भाव म्हणजे पर्याय घेतली का? भाव म्हणजे पर्याय, धर्म किंवा अंश. आणि भाववत म्हणजे भावाला धारण करणारा जीव. भाववतो हो वाचलं ना? वतह नाहीये, वतो हो आहे. भाव भाववतो हो कथंचित एक रूपत्वात, एक स्वरूपत्वात. कारण भाव आणि भाववान यांचं कथंचित एक स्वरूप असल्यामुळे. मग खाली लिहिलं नाही, भाव म्हणजे गुण घ्यायचं आणि भाववान म्हणजे वस्तू घ्यायची. काय समजलं? मग आता इथं एक अनुमान वाक्य करा. काय? सत्ता उत्पादवे द्रव्याने उत्पादादी रूप आहे. का? हेतू दे. का? कारण भाव भावान यांचं कथंचित एक स्वरूप असल्यामुळे. भाव आणि भाववान म्हणजे धर्मी आणि धर्म यांचं कथंचित एक रूप असल्यामुळे, एक स्वरूप असल्यामुळे. म्हणजे या हेतूच्या द्वारे या साध्याची सिद्धी होते. हे आज झाला हेतू आणि याला म्हणायचं साध्य. आणि ते साध्य कशामध्ये सिद्ध करायचं आहे त्याला म्हणायचं पक्ष. मग पक्ष आणि साध्य मिळून असतं त्याला म्हणायचं प्रतिज्ञावचन, प्रतिज्ञा वाक्य. आणि पुढचं ज्याच्याद्वारे सिद्धी केली जाते त्याला म्हणायचं हेतू वाक्य. मग हेतूच्या द्वारे साध्याची सिद्धी केली जाते. मग हेतू आहे काय? भाव भाववान यांचं एक स्वरूप असल्यामुळे उत्पादादींची सिद्धी होते. म्हणजे सत्ता उत्पादादी रूप आहे याची सिद्धी होते. पुढं आता सगळे हे अनुमानच आहेत पुढे येणारे बरं का. त्याच्यात फक्त पक्ष कुठला आणि साध्य कुठला एवढं समजून घ्यायचं. काय वाचली? त्रिलक्षणस्य समस्तस्य अपि वस्तु विस्तारस्य सादृश्य सूचकत्वात् एकाः. एका एका. काय सांगितलं तर पुढचं वाक्य? सत्ता एक आहे. का सांग? एक आहे हे साध्य आहे. आता मग सत्ता एक आहे का? सादृश्याचं सूचक असल्यामुळे. म्हणजे जो काय वस्तूचा विस्तार आहे त्याच्यामध्ये सदृशता कशी दाखवली जाणार? प्रत्यभिज्ञान असेल म्हणजे ती वस्तू एक असेल तरच. म्हणजे तुम्ही म्हटलं ना म्हणून की जो बालक आहे तोच तरुण झाला, तोच वृद्ध झाला, हे परिणामन तुम्ही कसं सांगू शकणार जर ते एक नाही मानलं तर? म्हणून सांगतायत की वस्तू एक आहे तरच त्याच्यामध्ये सादृश्यता घटित होते. सादृश्यतेचं सूचक असल्यामुळे. काय समजलं? वस्तू एक आहे सादृश्याची सूचक असल्यामुळे. सादृश्य सूचक म्हणजे काय घेतलं? सदृशता दाखवून देत असल्यामुळे. म्हणजे अनेक पर्यायांमध्ये त्या वस्तूच्या अनेक पर्यायांमध्ये सदृशता आहे हे कधी सांगणार?
जर ती वस्तू एक रूप आहे सगळ्यामध्ये तरच सांगणार. याच्यासारखी ती पर्याय किंवा याच्यासारखं त्याचं एकाच द्रव्यामध्ये म्हण, तर त्या द्रव्यामध्ये त्याची पूर्व पर्यायातली आणि उत्तर पर्यायातली सादृश्यता, जसं काल आनंद आला तसाच आज आनंद आहे असं तुम्ही कसं म्हणू शकणार जर ती वस्तू एक नसेल तर. म्हणून सादृश्यतेचं सूचक असल्यामुळे किंवा एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूची सुद्धा सदृशता, त्याच्यासारखा माझा मुलगा आहे किंवा माझ्यासारखे त्याच्यामध्ये गुण आहेत असं तुम्ही सदृशता कधी दाखवू शकणार. काय म्हणले काकी? सदृशता कशाला म्हणायचं? सारखेपणा. आम्ही सगळे जावा जावा सारखे आहोत तसं माझ्यासारखे गुण त्यांच्यामध्ये आहेत का? काय होय का नाही? तुमच्यासारखे आहेत का नाही आहेत सगळे? तर तिथं म्हणायचं की जर सदृशता नाही दाखवता आली तर त्या वस्तूला त्या वस्तूचं एक रूप राहिलं असं सांगता येणार. ती सत्ता एक रूप म्हणता येणार नाही. आता ही सत्ता म्हणजे काय घ्यायचं माहिती का? महासत्ता घ्यायची. महासत्ता म्हणजे काय? सगळ्यामध्ये व्यापक असते ती महासत्ता. ते येणार आहे पुढं, जिथं आलं तिथं खुलासा करते. महासत्ता असते ती सगळ्यात व्यापक असते आणि त्यातनं एखादी काढून तुम्ही एक वस्तू वेगळी दाखवली तर त्याला म्हणायचं अवांतर सत्ता. जसं जीव 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 ही एक महासत्ता आहे. मग त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जीव आले, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत आले, 4 गतीचे आले, संसारी आले, सिद्ध आले, त्रस आले, स्थावर आले, सगळे जीव त्याच्यामध्ये आले. तर सगळ्यांना फक्त जीव म्हणून बघितलं तर ती महासत्ता. त्यातनं तुम्ही एक वेगळा काढला सिद्ध जीव किंवा एकेंद्रिय जीव असं काढलं तर त्याला म्हणायचं अवांतर सत्ता. समजते काय म्हणाले? सत म्हणून सगळ्यांना एकत्र बघितलं तर ती महासत्ता. त्यातून जीव सत, अजीव सत, धर्मसत असं वेगळं काढून पाहिलं तर ती अवांतर सत्ता. म्हणून अशी सत्ता ही महासत्ता रूपाने घ्यायची. ती सत्ता एक आहे कारण सादृश्याचं सूचक असल्यामुळे. पुढं एकच वाक्य होईल का? होणार नाही ते पण. सर्व पदार्थ स्थिताः च त्रिलक्षणस्य सत् इति अभिधानस्य सत् इति प्रत्ययस्य च सर्व पदार्थेषु तन्मूलस्य एव उपलम्भात्. बस संपलं वाक्य. तन्मूलस्य एव उपलम्भात असं त्याचा हेतू आहे. काय सांगायला लागले आता इथं? ती सत्ता कशी आहे? तिसरं विशेषण घेतलं, सर्व पदार्थ स्थित आहे. सत्ता सर्व पदार्थ स्थित आहे. हेतू काय दिला? त्याला म्हणायचं साध्य. मग या साध्याची सिद्धी करायसाठी काय हेतू दिलाय पुढं? सत अशा रीतीने ती सत्ता सर्व पदार्थ स्थित आहे कारण त्या सत्तेच्या कारणानेच सर्व पदार्थामध्ये त्रिलक्षणाची म्हणजेच उत्पादवय द्रव्याची, सत अशा वाचक शब्दाची आणि सत अशा प्रतीतीची उपलब्धी होते. म्हणजे जर ती सर्व पदार्थामध्ये स्थित नसती तर त्रिलक्षण रूप किंवा सत अशा नावाच्या द्वारे, सत अशा प्रतीतीच्या द्वारे ती उपलब्ध झाली नसती. म्हणजे याच्यामध्ये 3 घेतले असणार आहेत हे बरं का. काय आपण काल बघितलं होतं ते शब्दसत, ज्ञानसत आणि अर्थसत असं. म्हणजे सर्व पदार्थामध्ये ती सत्ता स्थित आहे कारण सत या शब्दाने जाणली जाते, सत या प्रतीतीने त्याची उपलब्धी होते आणि त्याचं सतरूप त्रिलक्षणपणा असल्यामुळे असं त्याची हेतुरूपाने सिद्धी केली. सतची प्रतीती होत असल्यामुळे असं लिहा आता तिथं तेवढंच. बाकीचे सगळे शब्द समजले समजून घ्यायचे. सर्व पदार्थामध्ये ती सत्ता स्थित आहे का? कारण सतच्या द्वारे त्याचं ज्ञान होतं किंवा ती
त्रिलक्षणाची सर्व पदार्थामध्ये, त्या सत्तेच्या कारणानेच सर्व पदार्थामध्ये त्रिलक्षणाची उपलब्धी होते, सत अशा वाचक शब्दाची उपलब्धी होते आणि सत अशा प्रतीतीची उपलब्धी होते. म्हणून ती सत्ता कशी आहे, सर्व पदार्थ स्थित आहे. असं त्यांनी अजून सगळ्या विशेषणांना हेतू देऊन सिद्ध केले. आता हे 3 विशेषण सांगितले, उत्पादादी रूप आहे, एक आहे आणि सर्व पदार्थ स्थित आहे. ह्या सगळ्याला हेतू देऊन सिद्ध केला. आता ह्याच्या पुढे अजून राहिलेले 3 लक्षणं पण सांगतात, ते नंतर बघू. काय फायदा हे समजून आपल्याला. सगळ्या जीवांमध्ये समतेने आपली दृष्टी राहते. जेव्हा आपण सगळ्या जीवांकडे पाहतो तेव्हा ते भिन्न नाही आहेत, सगळे जीव जीव रूप आहेत. पण आपण कसं पाहतो, आमच्या घरातले तेवढे आमचे, बाकीचे सगळे परके, ते जीव दिसत नाहीत. मग जसं रस्त्यावर कोणी खेळताना मुलगा पडला आणि त्याला लागलं तेव्हा तुम्हाला फार हर्ट नाही होत, पण तुमच्या घरातला मुलगा पडला आणि लागलं त्याला तर आपण लगेच किती तळमळतो. त्याला नाही तर आपल्याला जास्त त्रास होतो. त्यामुळं का असा भेद झाला, मग तो पण जीव होता, हा पण जीव आहे, मग त्यात भेद केला आपण. म्हणून सांगतायत की सत्ता सगळ्यांमध्ये समान आहे, तर सगळ्यांना समान जीव रूप बघा, तर तिथं भेद होणार नाही. म्हणून जर अशी दृष्टी आली तर भेदभाव राहत नाही, तर रागद्वेष राहत नाहीत, तर तिथं आकुलता होत नाही, दुःख होत नाही. म्हणून स्वतःला सुद्धा स्वतःच्या जीवाप्रमाणे सगळे अन्य सुद्धा जीव जीव रूप आहेत ह्याची प्रतीती करणं आवश्यक आहे. जाणा सत्स्वरूपी जीव जाणा. पहा माझी सत्ता माझ्याच अधीन आहे, पराधीन नाहीच. हा मी एक रूप आहे, सतरूप आहे, चितरूप आहे जाणा. अस्तित्व गुण संपन्नोहम, ध्रुव स्वरूपोहम.